नमस्कार. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री संजय केळकर यांच्या जागेची घोषणा भारतीय जनता पार्टीकडून झाली आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने एकंदर 99 जागा डिक्लेअर केल्या. पहिल्याच यादीमध्ये आमदार केळकर साहेबांचं तिकीट डिक्लेअर झालेलं आहे. आज आपण त्यांच्याबरोबर बातचीत करत आहोत. केळकर साहेब, पुन्हा एकदा तिसऱ्यांदा तिकीट मिळालेलं आहे, काय सांगाल? नाही, निश्चितपणे मी माझ्या केंद्रीय आणि राज्यातल्या नेतृत्वाला धन्यवाद देईन, आभार मानेन. आदरणीय मोदीजी, अमित शहाजी, नड्डाजी आणि महाराष्ट्राचे आमचे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळे यांना मी आभार मानेन की त्यांनी पुन्हा एकदा मला काम करण्याची संधी दिली, लोकसेवा करण्याची, ठाणेकरांची सेवा करण्याची संधी दिली. निश्चितपणे त्या संधीचं सोनं करण्याचं काम शेवटी कार्यकर्त्यांना पाठीशी घेऊन, बरोबर घेऊन, त्यांच्या पाठिंब्यावर, त्यांच्या कामावर आणि जनतेच्या आशीर्वादावर हे निश्चितपणे मी पूर्ण करेन. सर, दडपण वाटतंय कारण तिसऱ्यांदा यू आर गोइंग टू डू हॅट्रिक, तिसऱ्यांदा तिकीट मिळालेलं आहे, दडपण येतंय? नाही, खरं म्हणजे तुम्हाला रोज जो अभ्यास करणारा विद्यार्थी असतो त्याला परीक्षेला फार दडपण येत नसतं. लास्ट मोमेंटला एकदम 15 दिवस घाईगर्दीत अभ्यास जो करतो आणि त्याच्यामुळे खरंच मी आपल्याला सांगेन की मला 2014लाही नव्हतं, 2019लाही नव्हतं, किंवा त्याच्याही आधी मी वरच्या सभागृहात पदवीधर मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. कारण शेवटी जनतेच्या काम करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामुळे आपला स्वतःचा काही अजेंडा नाही असं जेव्हा असतो आणि कॅनव्हास जेव्हा मोठा असतो त्यावेळेला तसं मला वाटतं की दडपण येत नसतं आणि स्वभावतच मला ते असल्यामुळे दडपण असं काही वाटत नाही. आमदार व्हायच्या आधी 25 वर्षापासून काम करत असल्यामुळे त्याचा मला एक फायदा झाला की तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये बसून लोकांची वाट बघत नाही चालत. कार्यालयात ठराविक वेळेला बसलं पाहिजे, तुम्ही अवेलेबल झालं पाहिजे, त्याला कुठेही काही अडथळा येता कामा नये. पण तुमचं स्वतः लोकांना भेटणं हे देखील महत्त्वाचं असतं आणि मी तो एक उपक्रम जो आहे तो पहिल्यापासून सुरू ठेवला. म्हणजे आता मला सांगायला आनंद वाटेल की परवाच मी 131वा आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम केला की ज्याच्यामध्ये 50, 100, 200, 300 लोक हे आधी आपण ज्याला म्हणता येईल की दवंडी पिटून लोकांना सांगायचं त्या भागातल्या, त्या गृहसंकुलातल्या आणि त्यांच्या समाजात ते जो टच आहे, कनेक्ट आहे किंवा विविध समाज आणि विविध वस्त्या त्यांचे प्रश्न. आता बघा, क्लस्टर हे क्रांतिकारी निर्णय आहेत, आपण त्याच्यात जे समस्या निर्माण झाल्या तर त्या म्हणजे अधिकृत इमारतींना पण क्लस्टरमध्ये घेतलं होतं, परंतु मी इमिजिएट त्याच्यामध्ये लक्ष घातल्यामुळे लाखो लोक ज्या अधिकृत इमारतीत राहतात, ज्यांना रिडेव्हलप करायचं आहे, त्यांना ताबडतोब मी क्लस्टरमधनं बाहेर काढण्यामध्ये यश मिळवलं. आमचं सरकारने मला फार मदत केली, महायुती सरकारने. तसंच SRAचे जे प्रोजेक्ट चालू होते त्यांनाही काही प्रोजेक्टना क्लस्टरमध्ये घेतलं होतं, तर त्या प्रोजेक्टना देखील त्याच्यामधनं काढण्यामध्ये मला फायदा झाला आणि खूप लोकांना म्हणजे झोपडपट्टीवासियांना त्याचा होता. असे जे निरनिराळे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्याकरता डबल इंजिन सरकारचा फायदा झाला आणि मी माझ्या माध्यमातून लोकांमध्ये असल्यामुळे मला हे प्रश्न लोकांकडनं आले, मी ताबडतोब त्याच्या पाठपुरावा केला आणि ते सुटले. निश्चितपणे तिसरं टर्म आहे असं म्हटलं जातं, अँटी इन्कम्पन्सी असते, तुम्हाला जाणवते की? मला आता तसं तर तुम्ही लोकांनाच विचारायला पाहिजे, परंतु काय असतं की 100 कामं समजा झालेली असली तर 2-3 कामं होत पण नाहीत. हा आपल्याला जगाचा अनुभव आहे, त्याच्यामुळे त्याला अँटी इन्कम्बन्सी म्हणता येत नाही. एक आहे की मी निस्वार्थ बुद्धीने, प्रामाणिकपणे जनतेला डोळ्यासमोर ठेवून, फोकस ठेवून काम करत आलो, त्याच्यामुळे मला अँटी इन्कम्बन्सी राहील असं मला अजिबात वाटत नाही. पण जनतेचा आशीर्वाद आणि सहकार्य जे आहे ते आतापर्यंत खूप मला मिळत गेलं. जनतेतलेच लोकांनी मला लोकसहभाग, लोकचळवळ आणि लोककल्याण या तिहेरी गोष्टीवर मी काम करत आलो आणि मला वाटतं की निश्चितपणे त्याचा मला जनतेच्याकडनं आशीर्वाद मिळेल. अगदी थोडक्यात, कारण 10 मिनटं याच्यात आपल्याला चालतात, काय महत्त्वाची कामं घेऊन लोकांसमोर चाललात?
बघा की वाढतं ठाणं लक्षात घेता पाण्याचा प्रश्न मी ज्याला म्हटलं की अतिशय बेसिक गोष्टी ज्या आहेत त्याला मी पहिली प्राथमिकता देतो आणि त्याच्यामुळे काही अजूनही ठिकाणी टँकरने पाणी जायला लागतं कारण की एवढी हे वाढलेली आहे इमारती 50-50 माळ्याच्या निरनिराळ्या ठिकाणी होत आहे आणि त्याला तोंड द्यायचं असेल तर आणि त्याचा स्रोत जो आहे तो निर्माण करण्याची योजनेचा पण मी पाठपुरावा केला आणि तोही महाशासनातर्फे पालिकेतर्फे चालू आहे आणि त्यामुळे पाण्याला प्राधान्य वाहतूक समस्या जी आहे या वाहतूक समस्येला तर शासनानेच फार मोठा निरनिराळ्या योजना आणून मग अंतर्गत मेट्रो असेल किंवा निरनिराळ्या माध्यमातून जड वाहनाची वाहतूक एका बाजूला जावी त्या दृष्टीने असेल तो जो जाम होतो वाहतूक कोंडी होते पार्किंगचे ह्याच्या संबंधित अनेक मी पार्किंगचे लॉट्स जे आहेत ते सुचवले त्याच्यातले काही सुरू झाले काम की पार्किंगला देखील अशी जी गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे प्राधान्य झोपडपट्टीवासी जे आहेत आमचे त्यांना निरनिराळ्या टॉयलेटच्या व्यवस्था ज्या आहेत त्या व्यवस्था त्या आम्ही सुरू पण केल्या त्या लोकेट करून त्याच्याकरता निधीची तरतूद झाल्यावर त्याचं काम पण सुरू होईल मग मैदान असतील गार्डन असतील लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वसमावेशक एज्युकेशन हब आहे हे सगळं झालं पाहिजे जसं मुंबई विद्यापीठाकरता आम्ही लोकांनी खूप प्रयत्न करून इथे सब सेंटर आणलं आमचा महिला विकास परिवार जो आहे हा महिला विकास परिवार हा हजारो महिलांची ते टीम आहे आणि त्या बचत गटांना नुसतं बँक अकाउंट उघडून जाणं त्यांना काम दिलं पाहिजे आणि त्याचं देखील स्वयंरोजगार आणि सामूहिक काम आम्ही देत असल्यामुळे जवळजवळ आज तरी 200-400 महिलांना काम मिळत आहे तर हे देखील आपल्याला करायला लागतं नुसते डेव्हलपमेंट शहराची राही तर या शहरात राहणारी जी माणसं आहेत सांस्कृतिक क्रीडा रोजगाराच्या संबंधी महिला तरुण विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून डेव्हलपमेंट जी आहे त्या दिशेने आमचं काम चालू आहे आणि ते पुढे पण चालू ठेवणार आहे